नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आत्ता सध्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आहे. कांद्याचा प्लॉट हा जवळजवळ 2 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. गेल्या काही दिवसात जे बदलते हवामान आहे, बदलतं वातावरण आहे, त्यामध्ये कांद्याला बऱ्याचशापैकी बुरशीजन्य रोगांचा करपा, हा बुरशीजन्य रोग अति धावत आहे. त्याच्यामध्ये करपा पण येतो आहे. त्यामुळे कांदे बऱ्यापैकी असे पिवळसर पडलेले. तर ह्या वातावरणामध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणते स्प्रे केले पाहिजे? तर बायोलॉजिकल उपचार करत असताना आपल्याला बॅसिलस सबटिलिस ह्या औषधाचा प्रामुख्याने आपल्याला वापर करायचा आहे. बॅसिलस सबटिलिस हे विविध प्रकारच्या बुरशांवर काम करून आपलं जिब्रालिक ॲसिड बऱ्यापैकी रिलीज करून आपलं पाथीला हिरवेपणा आणतं. तसेच येणारे आणि आलेले दोन्ही पण आपले बुरशीजन्य रोग तसेच करपा हे पण ते कंट्रोल करतं. त्याचा वापर करत असताना आपल्याला प्रति 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम त्याचा वापर करायचा आहे. सप्टिलिन नावाने हे आपलं बाजारात हे प्रोडक्ट IPL बायोलॉजिकलचं उपलब्ध आहे. तसेच त्यामध्ये थोडंसं स्टिम्युलंट म्हणून आपण घ्यायचं ठरवलं तर 5G नावाचं स्टिम्युलंट आपण त्याच्यात वापरू शकतो. 5G स्टिम्युलंट वापर केला असताना आपल्याला पत्ती ही रफ होती, म्हणजे जेणेकरून जे आपले थ्रिप्स आहे, मावा आहे, तुडतुडे, हा अटॅक आपला कमी होतो थ्रिप्स वापर करताना. तसेच स्ट्रॉंग तुमची मांडा होती. तसेच कांदा जर साईजला लागला असेल तर साईजला सगळ्यात एकमेव उत्तम पर्याय साईजसाठी 5G हे प्रोडक्ट आपल्याला करत असतं. 5 प्रकारचे घटक त्याच्यामध्ये आपल्याला मिळून जातील. त्याचं प्रमाण आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 500 ml असा वापर करायचा आहे. धन्यवाद.